खूप दुःखद घटना ये आहे आणि आज बीड जिल्ह्यामध्ये जे मृत्यूचे प्रकरण मर्डर केसेस वाढत चालले आहे त्याच्यासाठी आमचे महाराष्ट्रामध्ये असे अकार्यक्षम गृहमंत्री भेटलेले आहे। त्याच्यामुळे आज आपण बघू शकता की बीड जिल्ह्यामध्ये न्याय भेटण्याचं नाव नाही। आज भाऊची जी मृत्यू झाली त्यावेळी 3 दिवस त्यांची मृत शरीर ठेवावं लागला पोलीस स्टेशनमध्ये। त्यानंतर आज आरोपी लोकांना अटक झाली, केस FIR झाली। मतलब आज न्यायाची गोष्टी कुठेच आपल्याला दिसत नाही। आणि माझी अशी मागणी आहे गृहमंत्र्याकडून, देवाभाऊकडून माझी अशी मागणी आहे की एक महिला पोरकी झाली आहे इथे, तो त्याला कमीत कमी तुम्ही सरकारी नोकरी द्या, त्यांची जिम्मेदारी सांभाळा तुम्ही। आणि तुम्ही खून खराबे जरी थांबू शकत नाही तो तुम्हाला गृहमंत्री राहण्याचा अधिकार नाही आहे। आणि हे परिवाराला 100% न्याय भेटला पाहिजे। कोणी असो, आमदारांचा मुलगा असो किंवा खासदारांचा, मी अगोदर पण सांगितलेला। पण जोपर्यंत हे राजकारणी सपोर्टमुळे, राजकारणी लोकांचे सपोर्टमुळे जे मर्डर करण्याची जे वृत्ती युवकांमध्ये वाढत चालली आहे, आज याच्यामध्ये खूप दोन घर पोरके होतात। एक ज्यांच्या घरी मृत्यू झालेली आहे आणि एक ते ज्यांच्या व्यक्ती जेलमध्ये पूर्ण आयुष्य काटणार आहे। 2 लोक पोरके होतात ना, 2 परिवार पोरके होतात। तो त्याच्यासाठी आज कुठे ना कुठेतरी हे गोष्टी थांबायला पाहिजे। आणि पोलीस प्रशासनाला, गृहमंत्र्यांना मी हे पण निवेदन करणार, जोपर्यंत तुम्ही एक राजकीय गोष्टी न बघता खरे लोकांना, जे आरोपी आहे खरे आरोपी 10 असो 15 असो किती असो, सगळ्यांना जरी शिक्षा भेटत नाही तोपर्यंत हे अशी गोष्टी थांबणार नाही। आणि आज बीड जिल्ह्यामध्ये खूप युवकांकडे शस्त्र घेऊन चालण्याचं जे प्रमाण वाढत चाललं आहे, कुठे ना कुठे पोलीस अधिकाऱ्यांना मी अशी मागणी करते, CM साहेबांना कल मी निवेदन देणार आहे, आपले SP साहेबांना की, आणि CM साहेबांना पण देणार आहे की कुठे ना कुठेतरी तपास झाली पाहिजे। युवक असे फिरताय करताय बाईकवरती, सगळ्यांची तपास सुरू करा तुम्ही। ज्यांच्याकडे शस्त्र भेटले त्यांना तुम्ही अगोदर एक शिक्षा द्या काहीतरी, ज्यांनी करता एखादी परिवार वाचेल पुढे। आज शस्त्र घेऊन चालणं मतलब बीडमध्ये एकदम कॉमन झालेला आहे। या गोष्टीचा पूर्ण मी निषेध करते आणि या गोष्टीसाठी मी पुढे लढणार आहे। आणि घुले परिवार सोबत मी आहे आणि जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही असं लढत राहणार। दुसरा एक प्रश्न आहे, या प्रकरणामध्ये बीडचे जे खासदार आहेत त्या खासदार पुत्राचं देखील होतं राजकीय दबाव। तेच मी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमचे गृहमंत्री, आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री देवाभाऊ आणि आपले जे SP साहेब आहे, पोलीस प्रशासन जे आहे, ते सखोल चौकशी करून जे खरे आरोपी आहे, कोणी असो, आमदारांचा मुलगा असो, खासदारांचा मुलगा असो, प्राईम मिनिस्टरचा असो, जोपर्यंत खरे आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पण शांत बसणार नाही। आणि हे जे गोष्टी बीडमध्ये वाढत चालली आहे हे थांबणार नाही। आणि याच्यामध्ये आज घुले भाऊ गेलेले आहे, काल कोणी और गेला होता, उद्या कोणी और जाईल। आणि आमदार खासदारांच्या मुलग्यांच्या पण मृत्यू अशी गोष्टीमध्ये होऊ शकते। त्याच्यासाठी कुठे ना कुठेतरी आपल्याला हे विकृती थांबायचं आहे बीड जिल्ह्यामध्ये। आवाज उठवताना पाहायला मिळत होते, परंतु या प्रकरणामध्ये कुठेही त्यामधील कोणी दिसत नाही आवाज उठवताना, काय सांगाल? त्यांचा पण मी हे बोलणार, सुरेश धस अण्णा असो किंवा कोणी असो, मी म्हणते सगळ्यांना इथे यायला पाहिजे, संतावना भेट कमीत कमी द्यायला पाहिजे। क्योंकि हे जातीपातीचा मुद्दा नाही आहे। जे आमदार खासदार कोणी असो, जरी तुम्ही बीडचे आहे, बीडची जनताने कुठे ना कुठेतरी तुम्हाला निवडून दिलेला आहे, तुम्ही जनप्रतिनिधी आहे, तो ते गरजेचं आहे। अरे ते सोडा, कोणाला अटक होईल कोणाला नाही होईल, कोण आरोपी आहे कोण आरोपी नाही आहे, हे पुढचा विषय आहे। पण तुम्ही जातीपाती न करता इथे घुले भाऊचे परिवाराला सांत्वना देण्या एकदम गरजेचं आहे। जरी तुम्ही नाही दिला तो पूर्ण बीडची जनताला कळेल की तुम्ही खूप जातीपाती लोक आहे। दुसरा एक प्रश्न आहे, ज्यावेळेस हे प्रकरण कसं बघतात, भूमिका मांडणं की मी वाघ आहे किंवा मी बिल्ली आहे, ते चुकीचं आहे। कुठे ना कुठेतरी जबाबदारी लोकप्रतिनिधी, मी अगोदर पण सांगितलेलं आहे, आता जसे तोहिद खान मृत्यू प्रकरण झाला होता त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे आणि आता पण परत मी सांगते की
आमदार खासदार बीड जिल्ह्याचे जे 6 आमदार आहे खासदार आहे, तुम्ही जरी लोकांना न्याय देऊ शकत नाही आणि तुम्हाला जरी फक्त असं जातीपाती करायचं आहे, तर तुम्ही पदाचा राजीनामा द्या.